मुंबईमध्ये नुकतीच छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती वंचित बहुजन आघाडीची संविधान सन्मान सभा झाली आणि या संविधान सन्मान सभेमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्या संदर्भाने काही विधाने केलेली आहेत आणि या विधानाला उत्तर देत असताना बाळासाहेब आंबेडकरांनी जी काही विधाने केली, ज्या काही टीका छगन भुजबळ यांच्यावर केल्या, छगन भुजबळ यांनी काय प्रत्युत्तर दिले पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण पाहतोय की 2-3 दिवसापूर्वी अर्थात 25 नोव्हेंबरला मुंबईमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून संविधान सन्मान सभा जाहीर केली आणि या सभेमध्ये त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर अनेक आरोप केले, त्यांच्यावर टीका केल्या, त्यांना काही सल्लेही दिलेले आहेत। या संदर्भाने छगन भुजबळ यांनी काही उत्तरं दिलेली आहेत। त्यांनी नेमक्या काय टीका केल्या तर ते म्हणतात की छगन भुजबळ यांना जेल बाहेर काढणारा मीच आहे। न्यायालयाच्या चुकांवरती, न्यायालयाच्या संदर्भाने मी काही विधानं केली नसती, मी न्यायालयाला काही ठणकावलं नसतं तर नक्कीच छगन भुजबळ बाहेर पडले नसते, त्यांना मी बाहेर काढलं। परंतु जेलमधून बाहेर आल्यानंतरही छगन भुजबळ यांनी माझे आभार मानले नाहीत, असा आरोपही बाळासाहेब आंबेडकर करतात। आणि मग हे असे उत्तर देत असताना, मग या प्रश्नांना उत्तर देताना, या टीकेला उत्तर देताना छगन भुजबळ मात्र या संदर्भाने नरमाईने भूमिका घेतात। ते कुठल्याही प्रकारचे आक्रमक होत नाहीत, कारण या भूमिकेच्या संदर्भाने त्यांनी उत्तर दिलेली आहेत। आणि हे उत्तर देत असताना ते असं म्हणतात की बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर मी कुठली जाहीर टीका केलेली नाही किंवा मी करणार नाही। त्यांचं व्यक्तिमत्व मोठं आहे, ते अभ्यासू व्यक्ती आहेत आणि ते खरं तर आम्हाला आरक्षण मिळवून देण्यामध्ये खरंच त्यांचा वाटा आहे, असंही त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आक्रमकपणे त्यांनी छगन भुजबळ यांनी कुठलीही टीका किंवा कुठलंही उत्तर दिलेलं नाही। दुसरी टीका बाळासाहेब आंबेडकर असं करतात की आम्ही ओबीसी लढ्याचे जनक आहोत। ओबीसी लढा जो आहे तो आम्ही लढलेला आहे आणि मग तो जनता दलाच्या कार्यकाळातला असो की जनता पार्टीच्या कार्यकाळातला असो, तो लढा आम्ही लढलाय। मंडल आयोगाचं आंदोलन आम्ही लढलंय। खरं तर आम्ही जेव्हा मंडल आयोगाचं आंदोलन लढत होतो किंवा मंडळच्या संदर्भामध्ये आम्ही भूमिका घेऊन रस्त्यावर उतरलो होतो, तेव्हा छगन भुजबळ आणि त्यांचे ओबीसी नेते हे कुमंडल सोबत होते, अशी ही टीका बाळासाहेब आंबेडकर यांनी केली। याही टीकेला सोशल मीडियावरती प्रचंड उत्तर आली आणि ते तितकंच सत्य होतं। बाळासाहेब आंबेडकरांच्या भूमिका आपण पाहत असतो की त्यांच्या भूमिका ह्या वास्तवात राजकारण करायचं म्हणून ते कधीच राजकीय भूमिका घेत नाहीत। त्यांच्या भूमिका थेट आणि स्पष्ट असतात आणि याच भूमिकेमुळे बाळासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये अनेक राजकीय नेते वचपून असतात, घाबरून असतात। आणि मग हे विधान केल्यानंतर बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की जनता काळामध्ये असो किंवा जनता पार्टीच्या काळामध्ये असो किंवा जनता दलाच्या काळामध्ये असो, आम्ही ओबीसीचं आरक्षणाचा मुद्दा आम्ही लढवलेला आहे आणि ओबीसी लढ्याचा जनक मी आहे, असं बाळासाहेब आंबेडकरांनी ठणकावून सांगितलेलं आहे। आणि मग ओबीसी लढ्याचा जनक मी असताना जे स्वतःला आता ओबीसी नेते म्हणून समाजामध्ये दुफळी निर्माण करण्याचं काम करत आहेत किंवा ओबीसी नेते म्हणून जे काही आक्रमक विधानं करत आहेत, तर ते म्हणतात की हे ओबीसी नेते तेव्हा कुठे होते जेव्हा मंडल आयोगाचं आंदोलन सुरू होतं। हे ओबीसी नेते तेव्हा कुठे होते जेव्हा ओबीसीचा लढा सुरू होता, या लढ्याचा जनक मी आहे। त्यावेळेस हे नेते होते कुठं, हे त्यावेळेस विरोधकांच्या भूमिकेमध्ये होते, असाही आरोप बाळासाहेबांनी केल्यानंतर छगन भुजबळ मात्र या दोन्ही आरोपाला अतिशय संयमानं उत्तर देतात। कुठेतरी असं वाटतंय की छगन भुजबळ यांना ह्या भूमिका कुठेतरी पटलेल्या आहेत आणि सोशल मीडियावरती देखील आणि मीडियात देखील अनेकांनी टीका टिप्पणी केली की बाळासाहेब आंबेडकरांची ही भूमिका स्पष्ट आहे, रास्त आहे आणि खरी आहे। आणि मग अशा प्रसंगी छगन भुजबळ म्हणतात की बाळासाहेब आंबेडकरांनी खरं तर आम्हाला आता सहकार्य केलं पाहिजे, ही वेळ आता आक्रमक होण्याची नाही। खरं तर बाळासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व आम्ही मान्य करतो आणि मग व्यक्तिमत्व आम्ही मान्य करत असताना त्यांचा अभ्यास भरपूर आहे आणि मी एका शब्दानेही त्यांच्या विरोधात बोलणार नाही, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतलेली आहे। या लढ्यात त्यांनी आम्हाला सहकार्य करावं। खरं तर आम्ही आता अडचणीच्या काळामध्ये आहोत, या अडचणीच्या काळात बाळासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला सहकार्य करावं, अशी भूमिका देखील छगन भुजबळ यांनी घेतलेली आहे। म्हणजे ओबीसी लढ्याचं नेतृत्व असो किंवा ओबीसी लढ्याचे नेते आम्ही आहोत, जनक आम्ही आहोत, असं जेव्हा बाळासाहेब आंबेडकर म्हणतात, त्याच्यावर मात्र छगन भुजबळ यांनी कुठलीही आक्रमक प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा कुठल्याही आताताईपणा केलेला नाही। त्यांनी अगदी संयमाने त्यांच्या या भूमिकेतून दिसून येतं की बाळासाहेब आंबेडकरांचा सल्ला, त्यांनी ज्या काही टीका केलेल्या आहेत त्या टीका कुठेतरी त्या टीकेला समर्थन म्हणावं किंवा त्या संदर्भाने केलेल्या टीका ज्या आहेत कुठेतरी छगन भुजबळ यांना त्या मान्य कराव्या लागल्या, नव्हे त्या मान्य झाल्या असतील आहे। कारण त्या
ज्या काही भूमिका होत्या त्या स्पष्ट होत्या आणि मग मी जेलमधून त्यांना बाहेर काढण्यापासून ते छगन भुजबळ हे कुठे होते जेव्हा ओबीसी लढा होता, त्या ओबीसी लढ्याचा जनक मी आहे असे बाळासाहेब आंबेडकर म्हणतात, तेव्हा देखील छगन भुजबळांनी याच्यावर मात्र देखील अगदी संयमानं प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की सध्या आम्ही अडचणीत आहोत, या काळामध्ये आम्हाला बाळासाहेब आंबेडकरांचं सहकार्य अपेक्षित आहे आणि जर त्यांनी आम्हाला सहकार्य नाही केलं तर मला आश्चर्य वाटते. ते म्हणतात की आम्हाला ते का सहकार्य करत नाहीत आणि नाराज होऊन त्यांनी अशी मांडणी केलेली आहे की बाळासाहेब आंबेडकर आम्हाला दूर करत आहेत आणि त्यांनी दूर लोटू नये असंही म्हणत आहेत. म्हणजे एकूणच काय तर ओबीसी लढ्याच्या संदर्भाने बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या भूमिकेला कुठल्याही ओबीसी नेत्यांनी थेट असं स्पष्ट उत्तर दिलेलं नाही. याचा अर्थ ओबीसी लढ्याच्या संदर्भाने बाळासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेला उत्तर दिलं नाही याचा अर्थच असा होतो कुठेतरी याला उत्तर आपल्याकडे नाही असंही म्हणता येते किंवा या नेत्यांकडे ओबीसी नेत्याकडे बाळासाहेब आंबेडकरांच्या टीकेला किंवा त्यांनी मांडलेल्या मताला उत्तर नाही किंवा ते बाळासाहेब आंबेडकरांची टीका जे काही मत आहे ते खरेच असावे असंही मान्य असेल. म्हणूनच कुठल्याही ओबीसी नेत्यानं स्पष्ट आणि थेट म्हटले नाही की बाळासाहेब आंबेडकर ओबीसी लढ्याचे जनक नाहीत, अशी डेअरिंग कोणीच केलेली नाही. म्हणजे एकूणच काय तर बाळासाहेब आंबेडकरांची जी भूमिका होती की ओबीसी लढा आम्ही लढलेला आहे, आरक्षणाचा लढा आम्ही लढलेला आहे, मंडल आयोगाचं आंदोलन आम्ही उभं केलं, आम्ही लढलेलो आहोत आणि मग या प्रसंगी बाळासाहेब आंबेडकरांना कुठल्याही ओबीसी नेत्यांनी या टीकेला उत्तर दिलेलं नाही. म्हणून ओबीसी नेत्यांकडून खरं तर संयमाची भूमिका आली आणि ओबीसी नेत्यांकडून मात्र कुठेतरी असा सूर निघालेला आहे की बाळासाहेबांनी आम्हाला सहकार्य करावं, आम्हाला त्यांनी जो काही लढा दिलेला आहे तो आम्हाला मान्य आहे असंही त्यांच्या मौनातून दिसून येतं. कारण आपण त्याच्यावर टीका टिप्पणी केल्यानंतर कुठलीच प्रतिक्रिया न देणं हे देखील मान्य करण्यासारखं आहे असंही म्हणता येतं. परंतु एकूणच पाहायला गेलं तर बाळासाहेब आंबेडकरांच्या भूमिका ह्या स्पष्ट आणि थेट असतात हे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या समोर आलेलं दिसून येते. धन्यवाद.